मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, येत्या 8वी साठी NMMS 2022 ही स्कॉलरशिप परीक्षा येत्या 19 जून रोजी होणार आहे। म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा योजना आहे। त्यानुसार यामध्ये 2 पेपर आहेत। त्या पेपरचं स्वरूप कसं असतं, ही परीक्षा किती मार्कांसाठी असते, त्याचबरोबर या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आपल्याला किती गुण घ्यावे लागतात, या परीक्षेला वेळ किती असतो, या सर्वांची चर्चा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तो देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। तर मित्रांनो, या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये सामान्य विज्ञान पाठ 2 आरोग्य व रोग या पाठामधील आपण काही निवडक महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत। त्या प्रश्नाविषयी आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर या पाठाविषयी किंवा या पाठामधील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरती देखील आपण थोडक्यामध्ये स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, हे जी 2 पेपर्स आहेत या परीक्षेमध्ये, त्यातील पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी हा एकूण 90 गुणांसाठी असतो। त्यातील एकूण 35 गुण आपल्याला सामान्य विज्ञान या आपल्या विषयावरती आधारित आहेत। त्यामुळे शालेय क्षमता चाचणीमध्ये 90 पैकी 35 गुण, सर्वाधिक जास्त गुण सामान्य विज्ञान या विषयावर आधारित आहेत। त्यानुसार या 2ऱ्या क्रमांकाच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपल्याला सामान्य विज्ञान या विषयाची चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे। तर आता 8वी सामान्य विज्ञान पाठ 2 आरोग्य व रोग, तर या पाठामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 20 ते 25 प्रश्न शोधायचे आहेत। मित्रांनो, जे बहुपर्यायी प्रश्न असतील, हा पाठ तुम्ही एकदा दोनदा वाचून घ्यायचा आहे आणि त्यानुसार 20 ते 25 बहुपर्यायी प्रश्न तुम्ही स्वतःहून तयार करायचे आहेत। केवळ याच पाठावर आधारित नाही आहे, तर विज्ञान या विषयातील जेवढे 19 पाठ आहेत त्या सर्व पाठांवर आधारित तुम्ही 20 ते 25 प्रश्न तयार करायचे आहेत। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षामध्ये येईल की हे प्रश्न सोडून स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये दुसरे कोणतेच प्रश्न येणार नाही आहेत। त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या या विज्ञान विषयाची तयारी करणं आवश्यक आहे। तर या पाठामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरोग्याची व्याख्या। तर रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णपणे सदृढ असण्याची स्थिती म्हणजेच आरोग्य। म्हणजे सामान्यपणे एखादी व्यक्ती निरोगी आहे, निरोगी व्यक्ती आपण कधी म्हणतो की त्या व्यक्तीमध्ये कोणताच रोग नसेल तर ती व्यक्ती निरोगी आहे। परंतु बऱ्याच वेळेस ती व्यक्ती दिसायला निरोगी दिसते, परंतु ती व्यक्ती सामाजिकरित्या योग्य प्रकारे वागत नाहीये। म्हणजे त्या व्यक्तीचं समाजामध्ये स्थान कसं आहे, ती व्यक्ती सामान्यपणे दिसायला निरोगी आहे, परंतु ती व्यक्ती मानसिकरित्या कशी वागत आहे, ती व्यक्ती शारीरिकरित्या कशी वागत आहे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच आपण सांगू शकू की ती व्यक्ती निरोगी आहे का रोगी आहे। त्यानंतर रोग म्हणजे काय याविषयी देखील थोडक्यात माहिती दिली आहे की पहा, शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच रोग आहे। त्यामुळे एखाद्या व्यक्तीची शरीरक्रियात्मक सर्व काही क्रिया योग्य प्रकारे चालू असतील म्हणजे ती व्यक्ती चांगल्या प्रकारे चालत आहे, धावत आहे, शरीरामध्ये किंवा शरीराच्या मदतीने होणारे सर्व कार्य जर ती व्यक्ती योग्य प्रकारे पार पडत असेल तर ती व्यक्ती निरोगी। त्याचबरोबर इथं आणखी एक शब्द घेतला तो म्हणजे मानसशास्त्रीयरित्या, म्हणजेच त्या व्यक्तीच्या मानसशास्त्रीयरित्या ज्या काही क्रिया योग्य प्रकारे घडणं आवश्यक आहेत त्या जर घडत असतील तर ती व्यक्ती निरोगी आहे। त्यानंतर मित्रांनो, रोगांचे काही प्रकार सांगितलेले आहेत। हा तक्ता तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षामध्ये ठेवायचा आहे। यावरती किमान 1 मार्कांचा प्रश्न या स्कॉलरशिप परीक्षेला विचारला जाईलच। रोगांचे प्रकार 2 घटकानुसार आपण रोगांचे प्रकार इथं केलेले आहेत। पहिला म्हणजे कालावधीनुसार, दुसरा कारणानुसार। कालावधीनुसार म्हणजेच काय, याच्यामध्ये परत 2 प्रकार, दीर्घकालीन रोग म्हणजे हा एकदा रोग झाल्यानंतर ह्याचा कालावधी अतिशय दीर्घकालीन असतो, आणि तीव्र रोग म्हणजेच एकदा का हा रोग झाल्यानंतर खूप लवकर बरा होतो। उदाहरणार्थ सर्दी, हिवताप, त्याचबरोबर मलेरिया हे तीव्र रोग आहेत। म्हणजे हा रोग झाल्यानंतर काही ठराविक अवधीमध्ये म्हणजेच 15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये जे रोग बरे होतात त्यांना तीव्र रोग म्हणतात। दीर्घकालीन रोग हे असे रोग आहेत की एकदा झाल्यानंतर
काही वर्षांपर्यंत त्यांची ट्रीटमेंट आपल्याला घेणं आवश्यक आहे. मग यामध्ये मधुमेह असेल, हृदयरोग असेल, त्याचबरोबर कर्करोग असेल, हे सर्व दीर्घकालीन रोग आहेत. त्यानंतर कारणानुसार जे रोग आहेत मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, कारणानुसार. मग हे अनुवंशिक रोग आहेत जे आपल्याला जन्मजात मिळालेले आहेत आपल्या आईवडिलांकडून. त्याचं उदाहरण आहे डाऊन्स सिंड्रोम. तर इयत्ता 9वीमध्ये पुढील इयत्तेमध्ये ह्याविषयी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे या रोगाविषयी. त्यानंतर उपार्जित रोग. आता ही व्यक्ती ज्यावेळेस जन्म घेते त्यावेळेस पूर्णपणे निरोगी आहे, परंतु जीवन जगत असताना काही कारणांमुळे या व्यक्तीला रोग होतात. तर अशा प्रकारचे जे रोग आहेत त्याला म्हणायचे उपार्जित रोग. मग यामध्ये संसर्गजन्य रोग आहेत आणि त्यानंतर असंसर्गजन्य रोग आहेत. पुढे याविषयी आपण माहिती घेणारच आहोत. आता लक्षामध्ये घ्या, संसर्गजन्य रोग. तर दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक, मग यामध्ये कीटक आणि इतर प्राणी देखील असतील, तर यामुळे जे रोग होत असतात किंवा हे जे रोग पसरत असतात या रोगांना म्हणायचे संसर्गजन्य रोग. तर लक्षामध्ये घ्या मित्रांनो, संसर्गजन्य रोगाची व्याख्या देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते. ह्याचे प्रकार देखील किंवा या संसर्गजन्य रोगाचे काही उदाहरणे आपल्याला विचारली जाऊ शकतात. तर याची चांगल्या प्रकारे तयार करायची. आता उदाहरणामध्ये पहा, रोगाचे नाव दिलेले, त्या ठिकाणी कारक म्हणजे कशामुळे हे रोग होतात, त्यानंतर ह्यांचं संक्रमण कोणत्या माध्यमामधून हे रोग होतात, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांची लक्षणे कोणती आहेत, आणि शेवटी यावरती केले जाणारे उपाय. तर हा तक्ता आपल्याला काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे. एक उदाहरण घेऊया मित्रांनो, क्षयरोग, ज्यालाच आपण ट्युबरक्युलोसिस किंवा TB असं देखील म्हणतो. तर कारक कोणता आहे, जीवाणू, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. तर आपल्याला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की क्षयरोग कशामुळे होतो, जीवाणूमुळे, विषाणूमुळे किंवा इतर सूक्ष्मजीवामुळे. याचं उत्तर आहे जीवाणूमुळे. तर त्या जीवाणूचं नाव काय मित्रांनो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. आता याचं संक्रमणाचं माध्यम काय, रोगाच्या थुंकीमधून, त्याचबरोबर हवेच्या प्रसारामुळे, रोगाच्या सानिध्यात दीर्घकाळ असल्यामुळे क्षयरोग होत असतो. ह्याची लक्षणे बघा, दीर्घ मुदतीचा खोकला, साधारणपणे 3 आठवड्यापर्यंत जर आपल्याला खोकला राहत असेल तर आपल्याला क्षयरोगाची चाचणी करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर थुंकीमधून रक्त पडणे, त्यानंतर वजन कमी होणे, श्वासोश्वास या प्रक्रियेमध्ये त्रास होणे, अडथळा होणे. त्यानंतर उपचार पहा, तर BCG लस टोचून घ्यायची आपल्याला. आता लक्षात घ्या, उपाय आणि उपचार हे 2 घटक वेगवेगळे आहेत मित्रांनो. उपाय आणि उपचार हे 2 घटक वेगवेगळे आहेत. तर उपाय आपण कधी करत असतो, रोग होऊ नये म्हणून केले जाणारे उपाय, आणि रोग झाल्यानंतर ज्या गोष्टी आपण पाळत असतो त्याला म्हणायचं उपचार. तर BCG लस टोचून घेणे, रुग्णास इतरांपासून वेगळे करणे किंवा वेगळे ठेवावे, आणि नियमित आपल्याला औषधं घ्यायची. तर TB हा रोग योग्य प्रकारे जर आपण औषधं घेतली, काळजी घेतली तर हा लवकरात लवकर बरा होऊ शकतो. TBच्या किंवा क्षयरोगाच्या उपचारामध्ये डॉट ही उपचार पद्धती अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्याविषयी पुढे आपण माहिती घेणारच आहोत. त्यानंतर कावीळ हा विषाणूजन्य रोग आहे. याला आपण हेपेटायटिस A, B, C, D आणि E या वेगवेगळ्या 5 विषाणूंमुळे कावीळ हा रोग होत असतो. त्याची इथं लक्षणे दिलीत मित्रांनो. हा तक्ता पूर्णपणे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षामध्ये ठेवायचा आहे. आता यामध्ये काही गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या आहेत, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे मी आता तुम्हाला सांगत आहे. की अतिसाराच्या उपचारासाठी आपण ORS वापरत असतो. त्यानंतर हा प्रत्येक रोग कोणत्या कारक सूक्ष्मजीवामुळे होतो ते आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे हा जीवाणू आहे का विषाणू आहे. त्यानंतर त्या जीवाणू आणि विषाणूची नावे आपल्याला लक्षात ठेवायची. उदाहरणादाखल क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलीमुळे होतो. कावीळ हा हेपेटायटिस या 5 प्रकारच्या विषाणूमुळे होतो. त्यानंतर अतिसार हा जीवाणूजन्य आहे, विषाणूजन्य आहे. त्यानंतर शिगेला बॅसिलस, त्यानंतर एन्टामिबा हिस्टोलिटिका यामुळे देखील होत असतो. पटकी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉलरा असं म्हणत असतो, हा व्हिब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे होत असतो. त्यानंतर विषम ज्वर, सामान्यपणे याला आपण टायफॉइड असं म्हणत असतो. तर हा जीवाणूजन्य रोग आहे व त्या जीवाणूचं नाव आहे साल्मोनेला टायफी. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग आहेत. यामध्ये 2-3
असे रोग आहेत जे डासांमुळे होतात. त्यातला पहिला रोग आहे मित्रांनो डेंग्यू. डेंग्यू हा एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामुळे होतो आणि हा संसर्गजन्य रोग आहे. तर लक्षामध्ये असू द्या, या व्हायरसची फॅमिली आहे ती म्हणजे फ्लेव्ही व्हायरस. त्याचं नाव आहे, त्याचा प्रकार आहे डेन14 आणि त्या डासाचं नाव आहे एडिस इजिप्ती. तर या पॅराग्राफवर 3 ते 4 प्रश्न तयार होतील मित्रांनो. तर अशा प्रकारची तुम्हाला या पाठावरती 20, 25 किंवा 25पेक्षा अधिक प्रश्न तयार करायचे आहेत. त्याचबरोबर या आपल्या परीक्षेमध्ये आकृतीवरती, चित्रावरती किमान 1 ते 2 प्रश्न असतात. तर लक्षात घ्या, या चित्रावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर या डेंग्यूची लक्षणे काय? तीव्र ताप आहे, डोकेदुखी आणि उलट्या. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखत असतं. आपले जे बुबुळ आहे त्याच्या खालचा जो भाग आहे तिथं आपल्याला त्रास होत असतो, दुखत असतं. त्यानंतर रक्तामधील जी रक्तबिंबिका आहेत, प्लेटलेट्स, या कमी होत असतात आणि यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव आपल्याला होत असतो. तर यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या पुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला या अंतर्गत बरेचसे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत आणि मागच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही या स्कॉलरशिप परीक्षेच्या पाहिल्या तर त्या ठिकाणी या प्रकारच्या चौकटीमधून बरेचसे प्रश्न निवडलेले आहेत. त्यामुळे याकडे तुम्ही अधिक लक्ष द्यायचं आहे. आता इथं डासामुळे होणारे जे 3 रोग आहेत, डेंग्यू, हिवताप, त्यानंतर हत्ती रोग. तर या प्रकारच्या रोगाविषयी, या डासाविषयी आपल्याला थोडक्यात अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पहा, हिवतापाचा प्रसार ॲनाफिलस डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्ती रोगाचा प्रसार हा क्युलेक्स, हत्ती रोगाचा प्रसार हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. लक्षामध्ये घ्या, हिवताप, ॲनाफिलस, त्यानंतर हत्ती रोग, क्युलेक्स आणि डेंग्यू. वरच पाहिलं आपण आता डेंग्यू कशामुळे होतो? एडिस इजिप्ती. आता हे डास कुठं कुठं वाढत असतात त्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर ॲनाफिलस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यामध्ये असते. लक्षात घ्या, ॲनाफिलस ज्याच्यामुळे हिवताप होतो, एडिस ज्याच्यामुळे डेंग्यू हा रोग होतो, तर यांचं वास्तव्य हे स्वच्छ पाण्यामध्ये असतं. यावरती प्रश्न येऊ शकतो. तर क्युलेक्स ज्याच्यामुळे हत्ती रोग होतो, क्युलेक्स हा डास प्रदूषित पाणी किंवा गटारे यामध्ये वाढत असतो. हा मुद्दा महत्त्वाचा मित्रांनो. त्यानंतर स्वाईन फ्लू, पुढचा रोग आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे देखील होतो. आता स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य रोग आहे. तर रोगाच्या नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीमधून ह्याचा जास्तीत जास्त प्रसार होत असतो. स्वाईन फ्लूची लक्षणे पहा मित्रांनो, की धाप लागते म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो, घसा खवखवणे आणि शरीरामध्ये पूर्णपणे दुखणे. त्यानंतर स्वाईन फ्लूची लक्षणं याविषयी आपण माहिती घेतली. पुढे स्वाईन फ्लूचे निदान कसे केले जाते. आता या ठिकाणी 2 वेगवेगळ्या संस्थांची आपल्याला माहिती दिली आणि या संस्था कुठे आहेत, कोणत्या शहरामध्ये आहेत त्याविषयी आपल्याला इथं माहिती दिली. पहा, तर यातील पहिली संस्था मित्रांनो राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, ज्याला शॉर्टकटमध्ये NIV म्हणतात. ही कुठं स्थित आहे? ही पुणे या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी संस्था मित्रांनो राष्ट्रीय संचारी रोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, ज्यालाच आपण NICD असं म्हणतो. ही कुठं स्थित आहे? ही दिल्ली या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, स्वाईन फ्लूचे नमुने तपासणीसाठी या 2 संस्थेमध्ये पाठवले जातात. त्यानंतर लक्षात घ्या, स्वाईन फ्लूविषयी अधिक माहिती दिली. यावरती देखील बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे किंवा इथून पुढे येऊ शकतो. तर मार्च 2009मध्ये मेक्सिको देशात या स्वाईन फ्लू आजाराची प्रथम बाधा झाली आहे. स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा H1N1 या विषाणूमुळे होतो. तर या ठिकाणी या विषाणूचं नाव दिलेलं आहे H1N1. हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या अशा प्रकारच्या विषाणूंची बाधा होते. मग पुन्हा ही व्यक्ती जर गर्दीच्या ठिकाणी गेली, मग त्या ठिकाणी या व्यक्तीपासून इतर व्यक्तींना या रोगाची बाधा होऊ शकते. त्यानंतर पुढचा जो रोग आहे तो आहे एड्स.
तर एड्स या रोगाविषयी आपण बरेच ऐकलं असेल. एड्सचं दीर्घ स्वरूप पहा मित्रांनो, त्याची स्पेलिंग आहे AIDS. तर एड्स म्हणजे काय? ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. तर हा रोग HIV म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे होतो. हा विषाणूजन्य रोग आहे. तर या रोगामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता किंवा रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते. त्यामुळे ती व्यक्ती दुर्बल होते. त्यामुळे त्याला विविध रोगांची लागण होऊ शकते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान होऊ शकत नाही. कारण एड्सची लक्षणे लक्षात घ्या, ही व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आधारित आहेत. बऱ्याच व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता किंवा इम्युनो सिस्टम ही अतिशय स्ट्रॉंग असते, बळकट असते, खूप सुदृढ असतात काही व्यक्ती. आणि अशा व्यक्तींना जर HIV विषाणूची लागण झाल्यानंतर किंवा एड्सची लागण झाल्यानंतर काही ठराविक कालावधीमध्ये म्हणजेच 10 ते 20 वर्ष देखील इतका कालावधी लागतो त्या व्यक्तीमध्ये एड्सची लक्षणे दिसण्यासाठी. कारण त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता खूप चांगली आहे. परंतु काही व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमकुवत असते. तर अशा वेळेस या व्यक्तींना काही महिन्यांमध्ये एड्सची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे एड्सची लक्षणे ही व्यक्ती सापेक्ष आहेत असं आपण म्हणत असतो. त्यानंतर पुढे आणखी काय माहिती दिली पाहूया. तर एड्सचं निदान करण्यासाठी केवळ एकच खात्रीलायक चाचणी आहे, ती म्हणजे एलायझा, ELISA. तर एलायझा ही चाचणी केल्याशिवाय एड्सचे लक्षणं आपल्याला कळणार नाहीत किंवा एड्सचं निदान आपण चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत. त्यानंतर लक्षात घ्या, इथे एक चित्र दिले मित्रांनो. हे चित्र तुम्हाला आकृतीमध्ये परीक्षेमध्ये ही आकृती येऊ शकते. आणि ही आकृती कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर एड्स या रोगाशी संबंधित आहे. पुढे जाऊया. तर आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, त्याच्यासोबत जेवण केल्यामुळे व HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा म्हणजे त्यांची सेवा केल्यामुळे, त्यांच्यासोबत राहिल्यामुळे एड्स होत नाही. त्यामुळे HIV बाधित व्यक्तीसोबत आपण सर्वसामान्य व्यवहार ठेवला पाहिजे. त्यानंतर HIV विषाणू सर्वात अगोदर, हा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडामध्ये सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग हा असुरक्षित विषम लैंगिक संबंधामधून पसरत आहे. म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंधामधून सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये एड्स हा रोग भारतामध्ये पसरत आहे. त्यानंतर पुढे जाऊया. तो म्हणजे प्राण्यांमार्फत पसरणारे किंवा होणारे रोग प्रसार. मग यामध्ये पहिला रोग आहे मित्रांनो रेबीज. हा विषाणूजन्य रोग आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो की रेबीज हा जीवाणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य कोणत्या प्रकारचा रोग आहे? तर हा विषाणूजन्य रोग आहे. हा कशामुळे होतो? संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड किंवा मांजर या प्रकारचे प्राणी चावल्यामुळे आपल्याला हा रोग होतो. तर याची लक्षणे घ्या. तर यामधील पहिले लक्षण आहे जलद्वेष. हा रोगी पाण्याला घाबरत असतो. त्यामुळे त्याला जलसंत्रास हा शब्द लक्षात राहू द्या मित्रांनो. जलसंत्रास असं देखील म्हटलं जातं कारण हा रोगी पाण्याला घाबरत असतो. त्याचबरोबर रेबीज हा प्राणघातक रोग आहे. म्हणजे प्रसंगी आपला जीव देखील जाऊ शकतो. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून आपण संरक्षण करू शकतो. आता कुत्रा चावल्यानंतर किंवा कोणताही प्राणी चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसामध्ये दिसू लागतात. म्हणजे खूप कालावधीनंतर जवळजवळ 3 महिन्यानंतर हे लक्षण आपल्याला दिसत असतात. ह्यांची लक्षणे काय आहेत? 2 ते 12 आठवडे ताप राहतो. त्यानंतर हा रोगी अतिशयोक्ती करत असतो. त्यांचं वागणं अतिशयोक्तीचं असतं. अतिशयोक्तीचं वागणं म्हणजे अशी गोष्ट जी गोष्ट त्या रुग्णाद्वारे शक्य नाही आहे त्या गोष्टी तो करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर याला पाण्याची भीती वाटत असते. याविषयी आपण चर्चा केलेली आहेच. त्यानंतर पुढचा जो रोग आहे, रोगाचा प्रकार आहे तो म्हणजे असंसर्गजन्य. तर जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग
असं म्हटलं जातं. असे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरामध्येच उद्भवत असतात. उदाहरणार्थ आहे बघा, कर्करोग. ठीक आहे ना, कर्करोग आपल्या शरीरामध्ये कोणत्याही ठिकाणी होऊ शकतो. त्या ठिकाणी अर्बुद म्हणजेच गाठ तयार होत असते, त्या गाठीला अर्बुद असं म्हटलं जातं. कर्करोग का निर्माण होतो त्याची कारणं इथे दिलेली आहेत. तर अतिप्रमाणामध्ये तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, चोथायुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश नसणे, अतिप्रमाणात जंक फूड म्हणजेच वडापाव, पिझ्झा, बर्गर या प्रकारच्या पदार्थाचं सेवन करणे, त्याचबरोबर अनुवांशिकता हे देखील कारण असू शकतं. कर्करोगामध्ये काय होतं, सुरुवातीला की पेशींची अनियंत्रित पद्धतीने वाढ होत असते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पेशींची गाठ तयार होते, त्या गाठीला अर्बुद असं म्हटलं जातं. त्यानंतर कर्करोगावर निदान व उपचार पद्धतीमध्ये हा देखील मुद्दा, हा तक्ता, ही चौकट अतिशय महत्त्वाची मित्रांनो. तर कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, CT स्कॅन, MRI स्कॅन, त्यानंतर मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. त्यानंतर पुढे दिले बा की आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. त्याचबरोबर शारीरिक व्यायाम देखील करणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच तंबाखू सेवन, धूम्रपान यासारख्या व्यसनांच्या आहारी आपल्याला जायचं नाही आहे. ही आकृती पहा मित्रांनो. या आकृतीवर देखील आधारित या NMMS या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्या लक्षणे पहा. दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, उपचार करूनही न बरा होणारा व्रण किंवा सूज, स्तनामध्ये गाठी निर्माण होणे आणि विनाकारण वजन घटणे किंवा कमी होणे ह्यासारखे काही लक्षणं आपल्याला जाणवू शकतात. त्यानंतर पुढचा रोग आहे तो म्हणजे मधुमेह. आपल्या स्वादुपिंडामध्ये, शरीरामध्ये स्वादुपिंडामध्ये एक इन्सुलिन नावाचं संप्रेरक तयार होतं. ग्लुकोज या शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवत असतं. शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जर कमी होत असेल तर त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये, शरीरामध्ये शर्करेचं प्रमाण हे वाढत जातं आणि यालाच मधुमेह असं म्हटलं जातं. इथं थोडक्यात माहिती दिली आहे की रात्री जर आपल्याला वारंवार मूत्र विसर्जन करावं लागत असेल, वजन खूप वाढत असेल किंवा कमी होत असेल, तर यासारखी लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. मधुमेहाची कारणे पहा. अनुवंशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा व कष्टाचा अभाव, मानसिक ताणतणाव या सर्व कारणामुळे देखील मधुमेह होऊ शकतो. त्यानंतर पुढील विकार आहे तो म्हणजे हृदयविकार. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा जर अपुरा पडत असेल तर आपल्या हृदयाची कार्यक्षमता ही कमी होत असते. त्यामुळे हृदयास जास्त कार्य करावं लागते. त्यामुळे हृदयावरती ताण पडत असतो व हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की हृदय आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा व त्याचबरोबर पोषक द्रव्यांचा पुरवठा करत असतं आणि हृदय आपल्या शरीरातील इतर अवयवांप्रमाणे ते देखील एक प्रकारचं अवयव आहे हे आपल्याला विसरून नाही जमणार. ज्या प्रकारे इतर अवयवांना त्यांचं कार्य करण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते, त्याच प्रकारे हृदयाला देखील त्याचं कार्य योग्य प्रकारे करण्यासाठी रक्ताची आवश्यकता असतेच, पोषक द्रव्यांची आवश्यकता असतेच आणि ऑक्सिजनची देखील आवश्यकता असतेच. आणि जर हृदयाला या सर्व गोष्टींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसेल तर हृदयाच्या कार्यपद्धतीवरती ताण निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तर इथं पुढचा मुद्दा दिला, या लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. म्हणजे हृदयविकाराची लक्षणं कोणती आहेत मित्रांनो? छातीमध्ये असह्य वेदना होणे, छातीतील वेदनामुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता वाटणे, कंप जाणवणे हे काही लक्षणे आहेत. त्याचबरोबर हृदयविकाराची कारणे पुढे दिलीत आणखी. धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम, अनुवंशिकता, तणाव व रागीटपणा आणि चिंता ह्या कारणामुळे देखील हृदयविकार होऊ शकतो. त्यानंतर हृदयविकार झाल्यानंतर त्यावरती उपचारासाठी कोणकोणत्या पद्धती, आधुनिक पद्धती उपलब्ध आहेत त्याविषयी इथं माहिती सांगितली. हे सर्व नावं आपल्या लक्षात ठेवायची आहेत. अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, पेसमेकर बसवणे, स्टेंट्स बसवणे, त्यानंतर हृदय प्रत्यारोपण. तर यांच्या मदतीने आपण हृदयरोगावरती उपचार करू शकतो. परत आणखी इथं ही चौकट दिली, नेहमी लक्षात ठेवामध्ये.
अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली आहे ते म्हणजे हृदय रोगावर प्राथमिक उपचार कशा प्रकारे केले जातात. पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेस फोन करायचा आहे. हा क्रमांक लक्षात राहू दे, यावरती प्रश्न येऊ शकतो. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे आपल्याला तपासायचं आहे आणि रुग्णाला एखाद्या कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवरती आपल्याला दाब द्यायचा आहे. आणि या पद्धतीला कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं देखील म्हणतात, जेणेकरून त्या रुग्णाच्या छातीवरती पर्यायाने हृदयावरती जर आपण दाब दिला तर त्याच्या हृदयाची कार्यक्षमता वाढू शकते व त्याचा जीव वाचू शकतो. तर यामध्ये एका मिनिटाला 100 ते 220 दाब या गतीने 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी आपल्याला दाब द्यायचा आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे मित्रांनो, औषधांचा गैरवापर. यामध्ये थोडक्यात काय माहिती सांगितली की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण परस्पर कोणत्या प्रकारची औषधे घ्यायची नाही आहेत, तर यामुळे आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात. तर चांगल्या प्रकारे याची देखील तयारी करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी जेनेरिक औषधे व आजची जीवनशैली आणि आजार त्याचबरोबर लसीकरण याविषयी माहिती दिली आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे का यावरती देखील ही चौकट देखील तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्यायची आहे. इथं काही दिनविशेष दिलेले आहेत, तर या 4 पैकी एखादा दिनविशेष आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर इथं आणखी महत्त्व जाणार रक्तदानाविषयी काही माहिती दिली आहे, त्याची देखील आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. म्हणजे एका व्यक्तीने जर रक्तदान दिले, 1 युनिट रक्त दिल्यानंतर 3 रुग्णांची गरज भागू शकते, त्याविषयी इथं माहिती दिली आहे. त्यानंतर या पाठाचा जो स्वाध्याय आहे त्यावरती देखील आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आत्ताची या पाठामध्ये आपण पूर्ण दुसऱ्या पाठाविषयी थोडक्यात स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर या पाठावर आधारित काही निवडक प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्या 20 ते 22 प्रश्नांची आपण चांगल्या प्रकारे तयारी करणार आहोत. तर या पाठावर आधारित पहिला प्रश्न, पावसाळ्यात पाणी उकळून प्यायल्याने खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव होऊ शकतो? पुढे पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय क्षय, दुसरा पर्याय हगवण, तिसरा पर्याय मलेरिया किंवा हेवताप आणि चौथा पर्याय आहे तो म्हणजे रेबीज. तर 4 पैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर यातील योग्य पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हगवण. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग हा जीवाणूजन्य रोग आहे? पर्याय पहा, एड्स, कॉलरा, रेबीज, डेंग्यू. तर जीवाणूजन्य रोग आपल्याला शोधायचा आहे. एड्स विषाणूजन्य आहे, रेबीज विषाणूजन्य आहे, डेंग्यू देखील विषाणूजन्य रोग आहे. तर शेवटचा एक पर्याय राहिला दुसरा पर्याय तो म्हणजे कॉलरा, हा मात्र जीवाणूजन्य रोग आहे. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या डासाचे वास्तव्य प्रदूषित पाणी, गटारे या ठिकाणी होत असतं? पर्याय पहा मित्रांनो, तर पहिला पर्याय ॲनाफिलस, त्यानंतर क्युलेक्स, एडिस आणि चौथा पर्याय यापैकी सर्व. ॲनाफिलस या डासाच्या मादीमुळे आपल्याला हिवताप होत असतो, ज्याला आपण मलेरिया म्हणत असतो. क्युलेक्स या डासामुळे आपल्याला हत्तीपाय नावाचा रोग होत असतो आणि एडिस इजिप्ती, तर एडिस या डासाच्या प्रकारामुळे आपल्याला डेंग्यू होत असतो. आता यामध्ये लक्षामध्ये घ्या, ॲनाफिलस आणि एडिस या हे जे डासाचे प्रकार आहेत हे स्वच्छ पाण्यामध्ये वाढत असतात, परंतु क्युलेक्स हा जो डासाचा प्रकार आहे हा गटारामध्ये किंवा प्रदूषित पाण्यामध्ये वाढत असतो. त्यामुळे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 क्युलेक्स. पुढील प्रश्न, टिंपटिंब रोगाचे वर्गीकरण कालावधीनुसार केले जाते. पर्याय पहा, अनुवांशिक, दुसरा पर्याय तीव्र, तिसरा पर्याय उपार्जित आणि चौथा पर्याय संसर्गजन्य रोग. आपल्याला माहिती आहे कालावधीनुसार रोगांचे 2 प्रकार पडतात, दीर्घ कालावधीनुसार होणारे रोग आणि तीव्र रोग. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 तीव्र रोग. तर हे कालावधीनुसार रोगाचे प्रकारामधील एक प्रकार आहे तीव्र रोग. पुढील प्रश्न, हिवताप हा टिंपटिंब डासाच्या मादीमुळे होत असतो. सोपं प्रश्न एकदम. पर्याय दिलेत ॲनाफिलस, त्यानंतर क्युलेक्स, एडिस आणि चौथा पर्याय पर्याय क्रमांक 1 व 2 म्हणजे ॲनाफिलस व क्युलेक्स या दोन्ही असं देखील सांगितलेलं आहे. तर एकदम साधं सोपं उत्तर यायचं. तर हिवताप हा रोग ॲनाफिलस डासाच्या मादीमुळे होत असतो. 6वा प्रश्न, जीवाणू व्हिब्रिओ कॉलरीमुळे टिंपटिंब हा रोग होत असतो.
क्षयरोग, कावीळ, पटकी आणि हगवण. तर लक्षात घ्या, क्षयरोग हा जीवाणूमुळे होत असतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, त्यानंतर कावीळ यालाच आपण हेपेटायटिस असं म्हणत असतो. हा मात्र विषाणूजन्य रोग आहे. याचे हेपेटायटिस A, B, C, D, E असे प्रकार आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 पटकी, ह्यालाच आपण कॉलरा असं देखील म्हणत असतो. आणि हेच याचं योग्य उत्तर मित्रांनो, की विब्रिओ कॉलेरियामुळे पटकी ह्यालाच इंग्रजीमध्ये कॉलरा असं देखील म्हटलं जातं. आणि हगवण जो आहे ह्याला आपण अतिसार किंवा डायरिया असं देखील म्हणत असतो. याचे वेगवेगळे कारणं आहेत हगवण होण्याचे, की जीवाणूमुळे, विषाणूमुळे किंवा एंटामिबा हिस्टोलिटिका यामुळे देखील हा रोग होत असतो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. क्षय आजार होऊ नये म्हणून टिंबटिंब ही लस वापरली जाते. पोलिओ, BCG, पेनिसिलिन आणि यापैकी नाही. सोपं उत्तर आहे मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे BCG. तर आपल्याला BCG ही लस वापरावी लागते क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. रक्तातील टिंबटिंबचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होत असतो. तर यामधील पहिला पर्याय तो म्हणजे लोहाचे म्हणजे आयर्नचे, त्यानंतर रक्तबिंबिका, त्यानंतर विटॅमिन D किंवा D विटॅमिन आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे विटॅमिन B12. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो रक्तबिंबिका. तर रक्तामध्ये जर रक्तबिंबिकेचे प्रमाण कमी झाले असेल तर आपल्या शरीरांतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. पुढचा प्रश्न. टिंबटिंब हा जागतिक आरोग्य दिन आहे. पर्याय पहा 7 एप्रिल, 14 जून, 29 सप्टेंबर आणि शेवटचा पर्याय 14 नोव्हेंबर. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तो म्हणजे 7 एप्रिल. तर 14 जून काय, 14 जून म्हणजे जागतिक रक्तदान दिन आहे आणि 29 सप्टेंबर म्हणजे जागतिक हृदय दिन आहे आणि 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन आहे. त्यामुळे योग्य उत्तर 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता रोग हा अनुवांशिक रोग आहे? तर पर्याय पहा कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार आणि यापैकी सर्व. तर आपल्याला अनुवांशिक रोग शोधायचा आहे. तर कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार हे तिन्ही देखील अनुवांशिक रोग आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व किंवा वरील सर्व हे जे रोग आहेत हे अनुवांशिक रोग आहेत. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता रोग डासांमुळे होत नाही? पर्याय पहा हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू आणि विषम ज्वर. तर हिवताप हा डासामुळे होणारा रोग आहे. त्यानंतर हत्तीरोग देखील आणि डेंग्यू देखील डासामुळे होणारा रोग आहे. तर कोणता रोग डासामुळे होत नाही? ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विषम ज्वर, ज्यालाच आपण टायफॉइड असं देखील म्हणत असतो. त्यानंतर पुढील प्रश्न. टिंबटिंब हा जीवाणूजन्य रोग नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जेवढेही काही या पाठामध्ये रोगांची नावे आहेत हे जीवाणूजन्य आहेत का विषाणूजन्य आहेत हे शोधणं हे लक्षामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तर पर्याय पहा. पहिला पर्याय एड्स, त्यानंतर क्षयरोग, डेंग्यू आणि कांजिण्या. त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो क्षयरोग. कारण क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार आहे. एड्स हा विषाणूजन्य आजार आहे, डेंग्यू विषाणूजन्य आहे आणि कांजिण्या देखील विषाणूजन्य आजार आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही? सर्दी, डेंग्यू, मधुमेह, रेबीज. सोपा प्रश्न मित्रांनो. याचं उत्तर असेल मधुमेह हा संसर्गजन्य आजार नाही, कारण हा अनुवांशिक आजार आहे. बाकी सर्दी, डेंग्यू हे आणि रेबीज हे संसर्गजन्य रोग आहेत. एका व्यक्तीमुळे इतरांना होऊ शकतात. प्रश्न क्रमांक 14. एका वर्षात 4दा रक्तदान केल्यास टिंबटिंब रुग्णांचे प्राण वाचवता येतात. पर्याय पहा 4, दुसरा पर्याय 6, तिसरा पर्याय 12, शेवटचा पर्याय तो म्हणजे 8. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, 12. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण रक्तदान करत असतो रक्तदात्याचे 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज भागू शकते. मग त्यामध्ये एखाद्या रुग्णाला तांबड्या रक्तपेशी दिल्या जाऊ शकतील, दुसऱ्या रुग्णाला पांढऱ्या रक्तपेशी दिल्या जाऊ शकतील आणि तिसऱ्या रुग्णाला रक्तबिंबिका ज्याला आपण प्लेटलेट्स असं म्हणत असतो. त्यामुळे एका वर्षात जर आपण 4दा रक्तदान जर केले तर आपण एकूण 12 रुग्णाचे प्राण वाचवू शकतो.
पुढचा प्रश्न, मार्च 2009 मध्ये टिंपटिंब या देशात स्वाईन फ्लू या आजाराची प्रथम बाधा झाली. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मेक्सिको. तर मेक्सिको या देशामध्ये मार्च 2009 मध्ये स्वाईन फ्लू या आजाराची प्रथम बाधा झाली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 16, हृदयरोगावर प्राथमिक उपचार करताना प्रथम टिंपटिंब क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करावा. पहिला पर्याय 104, दुसरा पर्याय 100, तिसरा पर्याय 101 आणि चौथा पर्याय 108. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 108 या क्रमांकावर आपल्याला रुग्णवाहिकेसाठी फोन करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, एलायझा ही रक्ताची चाचणी टिंपटिंब रोगाचे नेमके निदान करण्यासाठी केली जाते. पर्याय पहा कॅन्सर, एड्स, कावीळ आणि विषमज्वर. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एड्स. तर एड्स या रोगाची खात्रीलायक चाचणी म्हणजे एकच चाचणी ती म्हणजे एलायझा चाचणी. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या रोगासाठी लसी उपलब्ध आहेत? क्षय, हेपेटायटिस, कॉलरा. शेवटचा पर्याय यापैकी सर्व. तर योग्य पर्याय असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4, यापैकी सर्व म्हणजे सर्वच रोगांसाठी आज लसी उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, रेबीज हा रोग संसर्ग झालेला टिंपटिंब चावल्यानंतर होतो. पर्याय पहा कुत्रा, ससा, माकड आणि यापैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो यापैकी सर्व. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 20, टिंपटिंब हा संक्रामक रोग नाही. पर्याय पहा क्षय, पटकी, विषमज्वर आणि कॅन्सर. संक्रामक कोणता रोग नाही आहे? खालीलपैकी क्षयरोग आहे, पटकी आहे, विषमज्वर देखील आहे. फक्त कॅन्सर हा संक्रामक रोग नाही आहे, तो अनुवंशिक रोग असेल. त्यामुळे योग्य उत्तर असेल कॅन्सर. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचा प्रश्न, मलेरिया या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? तर डासांची पैदास रोखणे, वेळोवेळी हात धुणे, मलेरिया झालेल्या माणसापासून किंवा मलेरिया झालेल्या माणसाच्या वस्तू न वापरणे आणि फक्त उकळलेले पाणी पिणे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डासांची पैदास रोखणे. कारण आपल्याला माहिती आहे मलेरिया हा डासांमुळे होतो आणि जर आपण डासांची पैदासच जर रोखली तर मलेरिया या रोगाचा प्रादुर्भाव खूप प्रमाणामध्ये कमी करता येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8वी विज्ञान या विषयातील NMMS या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 2 जी शालेय क्षमता चाचणी त्यामध्ये 35 गुणांचे प्रश्न विज्ञान या विषयावरती असतात. पाठ क्रमांक 2 आरोग्य व रोग यावर आधारित या पाठातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण व एकूण 21 प्रश्न आपण घेतलेले होते. त्यांच्या स्पष्टीकरणासह आपण माहिती अभ्यासलेली. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 3 वर आधारित काही प्रश्नांची माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयाची व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.